मैत्रिणीने 4 टक्सचं पण ब्लाऊज छान बसतं बघा. एक मी ट्रायलला शिवून बघितलेले आहे. 4 टक्स असतं त्याला, पण किती पण म्हणजे जाड बाई असून दे पण तिला छान बसते. हे मला तर खूप आवडलं. कटोरीला कसं पुढं असं एकदम असा टोक येतो बघा, तसं काय येत नाही आणि छान व्यवस्थित बसतं. हे पण कम्फर्टेबल वाटलं. साध्या पिसाचा शिवलेला आहे पण छान बसलेला आहे. असे 4 टक्स येतात त्याला. छान वाटला खरं मला. साधा पीस आहे, त्याचा ट्रायलला शिवलेला होता. आयुष्य ही खूप मोठी गोष्ट आहे. पूर्वी असे म्हणत होते की 107 वेळा जन्म घ्यावा लागतो तेव्हा कुठे मनुष्य जन्म हा मिळतो. आता हे किती सत्य आहे हे आपल्या कोणालाच माहिती नाही. आपण कोणत्या तरी आईच्या पोटी जन्म घेतो, ती आपल्याला आयुष्यभर माया लावते आणि आपली आई ती बनते. बाप घामाचं पाणी करून सांभाळतो म्हणून तो बाप असतो. आपण या दोघांना बघून आपल्या आयुष्याची सुरुवात करतो. जीवनात आपल्याला खूप काही करावं वाटतं आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते तर होतच नाही. सगळं काही आधी लिहिल्यासारखं सगळं चालत राहतं. आपण कधी कधी तिळमात्रासाठी आहोत की काय असं वाटायला लागतं. पैसा सोडून आपण इथं काय केलं हे खूप महत्त्वाचं असतं. पैसा सगळ्यांकडेच आहे, मरताना कोणी सोबत घेऊन जात नाही, पण इथं जगण्यासाठी त्याच्यापेक्षा शक्तिवान कोणीही नाही. आपण जन्मून मरेपर्यंत जे जगतो ते जीवन असतं. आपल्यासोबत येतं काय ते म्हणजे आपण जगलेली जी जर्नी असते तीच येते. आपल्यासाठी जर्नी खूप महत्त्वाची आहे, म्हणून कोणासोबत कधी वाईट वागू नका. चुकून जरी कुणाला आपण दुखावलं तर त्याला समजून सांगा, त्याची माफी मागा. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगा. मी तू जास्त करण्याच्या भानगडीत पडू नका. भांडणात कधीही माघार घ्या. पैसा जेवढा मिळाला त्यात खुश राहा. दुसऱ्याच्या पैशाची कधी तुलना करू नका. जीवनात जी माणसं आपल्याला भेटतात त्यांना सांभाळा. स्वतःकडून दुसऱ्याला कमी दुखवा. कोणाचा किती काळ आपल्यासोबत आहे हे माहिती नाही, त्यासाठी सगळ्यांसोबत चांगलं वागा. मेल्यानंतर आपली कोणाचीच नंतर भेट होणार नाही, त्यासाठी जेवढ्या चांगल्या गोष्टी सोबत बांधून घेता येतील तेवढ्या बांधून घ्या. हेच जीवन आहे. मेल्यानंतर आपण कसे होतो, कसे वागलो हेच लोक लक्षात ठेवतात आणि आपली तीच ओळख पाठीमागे शिल्लक राहते. हे सगळं गोळा केलेलं आयुष्याचं प्रेम खूप अनमोल आहे. ज्यावेळी मराल त्यावेळी जीवनाची सगळी छबी दिसेल. सुखाचे दुःखाचे क्षण क्षणात जाणवतील. भेटलेली सगळी वेगळी चांगली माणसं डोळ्यासमोर दिसतील आणि हेच बघत बघत आपण मरून जातो. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वच्छतेपासून चालू आहे. सगळ्यात आपल्या बायकांचा म्हणजे डोकेदुखीचा प्रश्न असतो ती भांडी तर एवढी पडतात. आता आमच्या 3 माणसं आहेत पण एवढा ढीक करतात भांड्याचा काही विचारायला नको. एकदा जर एखाद्या तांब्या पाणी प्यायला घेतला किंवा ग्लास घेतला तर परत तो घेत नाहीत. परत तो तसाच किचन ओट्यावर ठेवतात आणि दुसरा काढतात. त्यामुळं असा ढीक पडतो भांड्याचा. आणि कसं असतं, जे भांडी घासतं त्यालाच ते माहिती असतं की त्याला किती कष्ट पडतात. काढणाऱ्यांना काही म्हणजे नसतं. लक्षात ठेवा, ती काढतात, पितात, ठेवतात, जातात ढीग लावून. पण एखाद्या वेळेस जर आपण कंटाळा केला भांड्यांचा तर असा राडा पडतो आणि ती भांडी बघूनच एवढा कंटाळा येतो की नको वाटतं घासायला. आता तर माझी सगळी भांडी खाली आलेली आहेत. तुम्हाला दाखवते मी. कपाट वगैरे पुसून घेणार आहे मी आता, तर तुम्हाला दाखवते. एक ही भांडं कपाटामध्ये शिल्लक नाही आहे. सगळी भांडी श्रीने आणि यांनी सगळी खाली काढलेली आहेत. म्हटलं तर भांडी सगळी निघलेलीच आहेत, तर थोडंसं डब्यांवरती हात पुसून घेऊया. कारण की ज्या या फरशा वगैरे आहेत बघा काडापाच्या, तर त्या थोड्या घाण झालेल्या होत्या आणि वरच्यावर आपण हात फिरवलं तर स्वच्छ राहतं. मी जसं डबं रिकामं होतील तसं ते लगेच घासूनच ठेवते. त्यामुळे डबे स्वच्छच आहेत तरीसुद्धा वरनं असा हात फिरवला. सगळी कपाटं वगैरे जे काडापा होता तो सगळा क्लीन करून घेतला आणि डब्यातनी पण काय काय आहे ते चेक केलं. कसं होतं, डब्यात आपण भरून ठेवतो आणि आपल्या
लक्षातच येत नाही की बाबा काय आहे किंवा कुठं काय ठेवलं आहे हे लक्षात येत नाही. जोपर्यंत आपण तो डबा बघत नाही तोपर्यंत आपल्या काय लक्षात येत नाही. आता इथं बघू शकता या कप्प्यातले सगळे ग्लास, तांबे, वाट्या सगळ्या या खाली आलेल्या आहेत. बाहेर जाणाऱ्या लोकांना असं वाटतं की घरात काही काम असतं, घरात काही काम असतं. पण जे माणूस घरात असतं त्यालाच माहिती असतं की घरात काय काम असतं ते. आणि घरातली कामं अशी आहेत बघा, ते अजिबात दिसत नाहीत. बाहेरून माणूस काम करून आला की ते 8 तास कामाला गेलेलं दिसतं. पण घरात माणूस जर तुम्ही 16 तास राबला तरीसुद्धा दिसत नाही की बाबा घरात कामं आहे ते. कारण की जे माणूस काम करत असतं घरात त्यालाच माहिती असतं की इथं काय काम असतं ते. आणि जे बाहेरनं जाऊन येते त्यांना काय वाटतं की फक्त धुणं भांडी स्वयंपाक केला की झालं, हिला काही काम आहे असं वाटतं. आणि घरातला कानानी कोपरा तुम्ही वेळोवेळी नाही स्वच्छ केला तर इतकं घाण होतं घर की विचारायला नको. आता मी 2-3 वर्ष झाली फक्त रंगवायला नाही आहे घर, तर घर खोली कशी झालेली आहे मला अजिबात म्हणजे इथं बसू वाटण झालेलं आहे घरात. एवढं म्हणजे मला ते कसं तर होत आहे. आता बाहेरची खोली रंगवलेली आहे मी, तसं स्वयंपाकघर एक पहिला रंगवून घेणार आहे. स्वयंपाकघर मी थांबलेले आहे म्हणजे मला स्वयंपाकघरासाठी कोणाची तर मदत लागणार आहे. कारण की सगळा हा पसारा उचलायचा, रंगवायचा आणि परत पसारा लावायचा नंतर एकट्याने काही ते शक्य होणार नाही. आणि मग करायचं आणि आजारी पडायचं, त्याच्यापेक्षा मी कोणाची तर मदत घेणार आणि मगच करणार आहे. एकतर यांना सुट्टी असते त्यावेळी काढणार, किंवा स्त्रीला तर सुट्टी पाहिजे 1-2 दिवस त्यावेळी काढणार. कारण 1 दिवसात ही खोली होत नाही. कारण पसाराच इतका आहे की तो सगळा हलवायचा, सगळं झाडून काढायचं, रंगवायचं आणि परत सगळं पुसून वगैरे भांडे वगैरे घासून लावायचं नंतर 2 दिवस हे लागणारच आहेत. हे स्टीलचं रॅक आहे, पुसायला खूप दमवतं. कारण की हे जे कप्पे आहेत बघा, ताटं प्लेटा ठेवायची, तिथं अजिबात हातच जात नाही. एकदम असं कानाकोपऱ्यात हात जात नाही. आणि चुकून जरी म्हणजे इकडं तिकडं हात गेला तर ते सरळ म्हणजे कापतच हाताला. इतकं म्हणजे डेंजर ते कपाट आहे. त्यामुळं व्यवस्थित बघून करूनच हे स्टीलचं कपाट पुसावं लागतं. क्लीन पण लगेच होतं, जास्त काही वेळ लागत नाही क्लिनिंगला, पण घाण पण तेवढ्या लवकरच होतं. त्यामुळे सारखं वरचेवर त्याच्यावर हात हा फिरवावा लागतो. एकच कापड घेतलेलं आहे मी, कारण की एवढं काही जास्त घाण झालेलं नव्हतं. पण आता म्हटलं सगळे भांडे खाली आलेले आहेत तर थोडंसं पुसून घ्यावं म्हणून मग एक कापड मी घेतलं आणि ते थोडंसं ओलं केलं आणि सगळं मग पुसून काढलं. पुसून काढून जर भांडी आपण लावली तर खूप छान दिसतं आणि घरात आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणल्यासारखं घरात जेवढं तुम्ही स्वच्छ ठेवाल तितकं म्हणजे घर आपलं सुंदर छान. आणि आपल्याला आत बाहेर करतानासुद्धा घरात सगळ्या वस्तू बघून खूप छान वाटतं. त्यामुळं घर नीटनेटकं आणि व्यवस्थित असलं की खूप बरं वाटतं. खालचा ट्रायपॉड एक मोडलेला आणि एकच ट्रायपॉड माझ्याकडे आहे आता, हा वरचा किचन ओट्यावर लावलेला. आणि बघू शकता तुम्ही सगळं पुसून झालेलं आहे. आणि ही भांड्याची एवढी जाळी भरलेली आहे. आता ती सगळी मी मांडून घेते एक एक भांडी. आणि भांडी मांडल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते कसा दिसतो ते. खूप छान दिसतं. सगळी भांडी घासलेली आणि सगळं पुसलेलं स्वच्छ केलेलं बघितलं की एकदम असं मनाला एक म्हणजे वातावरण आणि घरात एक ऊर्जाही वेगळीच येते. नुसतं आपण घरात जर असलो तर मग रोज दुपारचं थोडं हे ते काढू शकतो. पण जर दुपारचा वेळ आपण दुकानात गेलो तर मग सगळंच राहतं आणि सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत. एक तर तुम्ही बाहेरचं केला तर घरचं राहतं आणि घरातलं केला तर बाहेरचं राहतं. कोणतं तरी एकच काम होतं. आता सकाळपासून माझी निवडानिवडीची सगळी कामं, परत पुसापुसीची सगळी कामं, सगळं झालेलं आहे बघू शकता. तर मला दुकानात जायला 4 वाजता मी गेले दुकानात आणि एक ब्लाऊज शिवून आले. 4 वाजेपर्यंत मला दुकान उघडायला मिळालं नाही. शेवटी हे आलीत आणि मग ते आल्यानंतर चहा तेवढा घेतला आणि मग मी दुकानात गेले. म्हणजे असं असतं, एक करायला गेलं तर एक राहतं. आणि आपल्याला कसं असतं सगळंच व्हायला पाहिजे असतं. हे पण व्हायला पाहिजे आणि ते पण व्हायला पाहिजे. घर पण स्वच्छ राहायला पाहिजे, दुकान पण उघडं राहिलं पाहिजे, सगळंच व्हायला पाहिजे. पण ते होत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला जसं पाहिजे असतं तसं होत नाही. एखादं माणूस जर हाताखाली असलं तर मग काय वाटत नाही. किंवा मग कपडे धुवायची मशीन जरी असली तर अर्धा-पाऊण तास म्हणजे त्यात वेळ जो जातो तो आपण पुसापुशीला वेळ वापरू शकतो. पण मशीनचे कपडे मला धुतलेले अजिबात आवडत नाहीत.
त्यामुळं मशीनचं शक्यतो मी म्हणजे घेण्याचं हे टाळतेच. आणि इथं जागेचा पण म्हणजे हे आहे बघा, जागेचा पण अभाव आहे, जागा पण नाही आहे इथं. त्यामुळे घेतली तरी ती ठेवायची कुठं आणि लावायची कुठं असा प्रॉब्लेम आहे. घर मोठं सुटसुटीत असलं की माणूस कुठेही काही घेऊ शकतं आणि वस्तू घ्यायला सुद्धा काय वाटत नाही. आता फ्रीजमध्ये पण मी वस्तू जर व्यवस्थित ठेवल्या तर त्या व्यवस्थित राहतात. आता यांनी दही ठेवलेली आहे, दह्याची पिशवी, आणि जो फ्रीजचा हे कप्पा असतो बघा, तर तो ड्रॉ बघू शकता तुम्ही, दही तिथं सांडलेलं आहे. आणि तेवढंच मग कसं होतं तिथं मग असं हे होतात, घुंगोट्या होतात किंवा दह्याचा वास मारतो फ्रीजमध्ये. तर तेवढंच काढलं आणि तेवढंच लगेच स्वच्छ केलं. पण वरचेवर सगळीकडे लक्ष द्यावं लागतं, कुठं काय आणि कुठं काय. आणि आपण एकटे स्वच्छ करणार आणि घाण करणार सगळीजण असतात. आता दुधाच्या पातेल्याच्या बाबतीत पण तसंच होतं बघा. दूध मी घेते याच्यात चहात वगैरे घालायला, तर मी लगेच खाली त्याच्या ताट किंवा प्लेट ठेवून देते. पण यांनी किंवा स्त्रीने जर चहा केला आणि त्यात दूध घातलं तर ते पातेलं तसंच ठेवतात. आणि खाली प्लेट वगैरे नाही ठेवली तर दूध जे आपण पातेल्यानं घातलेलं असतं त्याचे वरंगोळे वगैरे मग काचेवर त्या फ्रीजच्या तसंच उठतात. मग त्यामुळं नको वाटतं बघा. ते आपणच सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्या वाटतात. अगदी चहासुद्धा कुणाला करायला द्यायला नको वाटतं. सगळी भांडी मांडून घेतली. आता किचन ओटा तेवढा धुवायचा राहिलेला, म्हटलं हातासरशी तो धुवून घेऊया, कारण तो राहिला तर मग राहिलाच. आणि बसायचं नाही बघा. थोडंसं काम करून जर तुम्ही बसला तर इतका कंटाळा येतो की अजिबात मग नंतरनं राहिलेलं काम करू वाटत नाही. आणि एक 5 ते 10 मिनटाचंच काम असतं, पण त्याला खूप कंटाळा केला तर दिवसभर मग काम ते तसंच पडून राहतं. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घराचा म्हणजे घराची कळा निघते. त्यामुळे लगेच हातासरशी तिथली जी कामं आहेत ती तिथल्या तिथं उरकून घेतलेली बरे असतात. आणि ह्या सगळ्या कामामध्ये मोबाईल अजिबात वापरायचा नाही. मोबाईल जर घेतला तुम्ही तर मग आपली सगळीच कामं तशीच पडून राहतात. आणि त्यात कुणाचा फोन वगैरे जर आला तर मग काही कल्याणच, मग सगळंच काम तिथं राहतं. आणि समोरच्याला आपण काही म्हणू पण शकत नाही की बाबा फोन ठेवा, मी कामात आहे वगैरे. मग असं म्हणणार की हिलाच काम आहे आणि आपल्याला काही काम नाही का, आपण काही रिकामे आहोत का, असं होतं. त्यामुळं त्यांचा मान राखण्यासाठी आपल्याला बोलावं हे लागतंच. पण सकाळ सकाळी फोन आला की सगळ्या कामांचा गोंधळ होतो. दुपारनंतर फोन आला तर काय वाटत नाही, आपण जी ठराविक कामं आहेत ती बोलत बोलत सुद्धा करू शकतो. आणि माझा ग्रेनाईटचा किचन ओटा असल्यामुळे लगेच क्लीन होतं. आणि शेगडीसुद्धा माझी लगेच क्लीन होते, कारण की मी वरच्यावर तिला स्वच्छ ठेवत असते. त्यामुळं अजिबात ती इटलेली नाही, मी व्यवस्थित ठेवलेली आहे. वेळच्या वेळी जर तुम्ही जे आपलं दूध वगैरे जर उतू गेलेलं असेल तर ते वेळच्या वेळी काढला तुम्ही तर शेगडीसुद्धा आपली खूप छान राहते. आणि जर तसंच ठेवला तुम्ही तर परत त्याच्यावर आपण काहीतरी म्हणजे गॅस पेटवला वगैरे तर मग ते करपून जातं आणि त्याचे किटाण बसलं जातं बघा शेगडीवर. त्यामुळं ज्या त्यावेळी सगळं क्लीन केलेलं बरं असतं. तुमच्यासोबत बोलत बोलत माझा किचन ओटासुद्धा क्लीन झालेला आहे. माझ्या घरात आता खूप झुरळ झालेले आहेत, कशाने झालेत काय झालेत मला पण काही कळेना. मी खाली जो बॉक्स होता, मी हे घेतलेला कुकर घेतलेला त्याचा बॉक्स होता आणि त्यात कुकर मी घालून ठेवला. त्या कुकरच्या बॉक्समध्येच एवढी झुरळ झालेली आहेत की काय बघाय नको. त्यामुळे झुरळांचा एक बंदोबस्त केला पाहिजे. आणि फायनली बघू शकता तुम्ही सगळे माझी भांडी लावून झालेले आहेत आणि किती छान दिसत आहे कपाट. आणि भांड्याशिवाय तर काही घर अपूर्णच आहे. तर मैत्रिणींनो, असा होता माझा क्लिनिंगचा व्हिडिओ. कसा वाटला काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या ताई दादांचे, काका मावशी यांचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.